ही आहे गाई आणि बैलांना पाणी पाजायची डोंगी, ते पण दगडाची. भरपूर दिवसाची आहे, आम्ही जेव्हा लहान असो ना तेव्हाची आहे. 15-20 वर्ष तरी झालेच असतील ह्या टाकीला. म्हणजे आमच्याकडे म्हणतात त्याला डोंगी. आणि इथे कडीपत्त्याचं झाड होता, तो पण कापला. कडीपत्त्याचं झाड आहे तिकडे मागे. हे आमची गोरी, हे आमची गाय, आमचा परिसर. हे आहेत आमची गाय आणि हा आहे गाईचा वासरू. म्हणजे आमच्या गायी आहेत ह्या दोन्ही पण. आणि ही आहे पाणी पाजायची डोंगी. पूर्वीच्या काळामध्ये दगडाची डोंगी होती, पण ना आमच्याकडे आधी बैल होते, भरपूर गायी होते. पण आजकाल कालांतराने सगळे विकतात. गायींची संख्या कमी, बैलांची संख्या कमी, ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेती केली जाते त्याच्यामुळे. नाहीतर ही दगडाची डोंगी आहे ना, खूप वर्ष जुनी आहे. आणि ही गाय ना असं जे भाताचं भाजीचं पाणी असेल ते नाही पित, अगदी स्वच्छ पाणी लागतं. त्याच्यामुळे ह्या डोंगीचा वापर काही होत नाही, आता ठेवलेलीच असते. तर ही दगडाची ना मस्त मजबूत अशी डोंगी असते. पूर्वीच्या काळामध्ये खेड्यामध्ये दगडाची डोंगीच वापरायचे गुरांना पाणी पाजायला, म्हणजे आमच्या भागामध्ये. पण आजकाल नाही.